इस गोलंदाज अमर सज्ज होत आहे. पहिला चेंडू यावेळेस स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. पंचांचा इशारा काय येतोय तर पंचांचा इशारा चेंडू वाईड अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने खाता उघडलं जातं. श्री गणेशा केला जातोय. 1 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली टीम कुडू संघाची. पहिला चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, स्ट्रॅटेजी चांगली होती. हाफ ट्रॅकर चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी देखील पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती अगदी जर बघितलं गेलं तर वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या अंकित केली जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या रेजर मध्ये चेंडू निघून जाईल. सरळ सीमा रेषे बाहेर येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. दरम्यान आदरणीय योगेशजी गायकवाड साहेब यांना मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. पहिला चेंडूवरती 4 धावा पाहायला मिळाल्या म्हणजे धावसंख्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. जर मोपोलीचे व्हॉलेंटियर्सने सीमारेषे बाहेर जर झेल घेतली तर मनोजी जाधव यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सीमारेषे बाहेर जर विकेट हॅट्रिक घेतली तर संदेशजी चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खऱ्या अर्थाने खैराट सुरू झाली आहे. दरम्यान आदरणीय योगेशजी भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलं गेलंय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू वाईड, तदनंतर एक मोठा फटका आणि त्यानंतर एक सिंगल धाव. या क्रिकेट विश्वामध्ये डबल सिंगल ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते. असं म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन ही लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही डबल सिंगल असते. हा चेंडू स्विचिट केलाय. काय फटका आहे. ही ताकद राहुल अहिरेची. सरळ निघून जाईल चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. दरम्यान आदरणीय योगेशजी भोईर भिवंडी लँडचे सर्वेअर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच मी म्हणेन की आजच्या दिवसामध्ये सर्वात मोठं पारितोषिक लागलं गेलंय आदरणीय योगेशजी भोईर यांच्या माध्यमातून. मी म्हणेन की खंबे चाहते पाहायला मिळतात. धन्यवाद योगेशजी भोईर. पुन्हा एकदा वळते मैदानामध्ये. पुढचा चेंडू केली जाते तयारी स्विचिटची. इथे देखील प्रॉपर टायमिंग. ही ताकद राहुल अहिरेची. हा नजाकत पाहायला मिळतोय आणि चेंडू बैक टू बैक 2 गेंदों पे 2 छक्के मार डाले. कम ऑन डीजे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आता मात्र जाऊन पोहोचली गेली तब्बल 18 या आकड्यावरती. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. प्रिपरेशन नक्कीच सौरभच्या विरोधामध्ये केलेला, पण प्रश्नपत्रिका बदलली आणि इथे मात्र राहुल अहिरेने ताकद दाखवायला सुरुवात केली. याला म्हणतात ना स्ट्रॅटेजी, याला म्हणतात एक रणनीती आखणे. आणि क्षेत्र कोणतंही असू द्या, रणनीती असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि इथे मात्र रणनीती पाहायला मिळते टीम कुडूस संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. पुन्हा एकदा स्विचिटची इथे देखील तयारी केली होती. अगदी अपस्टंपच्या बाहेरनं चेंडू सरळ निघून गेला निर्धावच्या स्वरूपामध्ये. पंचांचा इशारा येतोय निर्धाव चेंडू आणि त्याच्या जोरावरती मात्र धावसंख्या फळकावरती सिरावली गेली, ती म्हणजे 18 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस दांडी गो यशच्या उद्ध्वस्त. फलंदाज राहुल अहिरे. बॅक टू दी डगआउट. कम ऑन डीजे. सोन्याची अंगठी धन्यवाद डीजे.
तर ज्या फलंदाजाने मात्र बॅक टू बॅक 2 मोठे फटके मारले होते त्याच्या विरोधामध्ये अप्रतिम चेंडू हाताळला गेला आणि इथे मात्र विकेट क्रमांक पहिला आदरा बसताना आपल्याला पाहायला मिळेल राहुलच्या माध्यमातून. वैयक्तिक चेंडूचा जर विचार केला 4 चेंडूंना फेस करून 12 धावा मात्र फलकावरती जोडल्या गेल्या आणि या 12 धाव्यांचा जर विचार केला तर दोन्ही स्विचिट केलेले चेंडू दोन्ही चेंडूंना फेकून दिला सीमारेषे बाहेर. याला म्हणतात एक स्ट्रॅटेजी, कारण की हवेचा जर विचार केला तर पश्चिमेकडून पूर्वेला हवे वाहते म्हणजे लेफ्ट हँडेड फलंदाजाला ही हवा परिपक्व, पण लेफ्ट हँडेड फलंदाज नसल्या कारणामुळे मात्र स्विचिटची तयारी आणि मी म्हणेन की स्विचिट मारण्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस लागते आणि म्हणतात ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तो परफेक्शन दाखवला गेला राहुलच्या माध्यमातून आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजे तब्बल 18 या आकड्यावरती. चेंडूंचा जर विचार केला तर एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 18, एका विकेटच्या नुकसानवरती प्रथमतः फलंदाजी करताना. गोलंदाजीवरती षटक क्रमांक दुसरं घेऊन ऋतिक सज्ज होतोय. 3 षटकांची मॅच आहे. गोलंदाज ऋतिक सज्ज होतोय षटक क्रमांक दुसरं घेऊन. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. स्ट्रायकर एंडला सौरभ, नॉन स्ट्रायकर एंडला विजय. हा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून काढण्याचा प्रयत्न नक्कीच होता. या चेंडूवरती मी म्हणेन की पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला जर स्क्वेअर कट केला असता तर धावा नक्कीच मिळू शकल्या असत्या, पण कुठेतरी थोडीशी स्ट्रॅटेजी चुकली. या चेंडूच्या पाठीमागची रणनीती ओळखता आली नाही आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 18, 2 एका चेंडूचा समाप्त झालाय षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना. जर 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे संदेश चव्हाण यांच्या माध्यमातून. आधी 3 विकेट साठी लावलेला, आता 2 विकेट साठी, त्यानंतर मला वाटेल एका विकेट साठी लावतील की काय. हा चेंडू फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक खेळाडू पाठीमागे कर दिया कलेक्ट. जिस विकेट की तलाश में थी टीम वो विकेट मिल चुकी है. सौरभ अडकमोल बैक टू दी जग आउट बड़ी मछली जाल में. नक्कीच मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होती है. आणि या हौसल्यामध्ये उड्डाण दाखवले ऋतिक या गोलंदाजाने. अगदी यस, बॅक टू बॅक जर बघितलं गेलं तर 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू निर्धाव, नंतर विकेट आणि ज्या विकेटच्या शोधामध्ये होता ते दोन्ही विकेट मात्र मिळालेत आपल्याला. एका बाजूला सौरभ तर एका बाजूला राहुल. आता मात्र विजय चंदने स्ट्रायकर एंडला. या लढवय्यावरती आता पूर्णपणे जिम्मेदारी असेल, दाखवावं लागेल अनुभव. असं म्हणतात ना की या विश्वातील सर्वात मोठा गुरु कोण, तर मी म्हणे अनुभव, आणि तो अनुभव आज मात्र पणाला लावावा लागेल. हा चेंडू स्विचिटची तयारी नक्कीच चांगल्या पद्धतीने केले. पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू सरळ निघून जातोय, दणदणीत येणार चौकार 4 धावांसाठी. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली तब्बल 22 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. धाव फळकावरती जर बघितलं गेलं 2-2-2 असं पाहायला मिळत आहे आणि षटक क्रमांक देखील दुसरं चालू असताना. चला घाई करा मित्रांनो प्लीज. धावसंख्या फळकावरती 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले 2 विकेटच्या नुकसानवरती. चेंडू क्रमांक 4. हा चेंडू विजय चंदने याला देखील परतवलं गेलंय. काय गोलंदाजी आहे. पब्लिकची साथ साऱ्यांचा आशीर्वाद, झाले विजयी विकास भाऊंचा नाही नाद. विकास निकम भाऊंनी साऱ्यावर थैंक यू डीजे. सूरज हूँ जिंदगी की चमक छोड़ जाऊंगा, फिर लौट के आने की एक कनक छोड़ जाऊंगा. मैं सभी के आंखों में आंसू समेट के सबके दिलों में अपनी एक झलक छोड़ जाऊंगा. हे दाखवताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
अप्रतिम गोलंदाजी, काय म्हणावं या गोलंदाजीला. आता ज्या विकेटच्या शोधात होता तो विकेट खऱ्या अर्थाने मिळाले. आणि सौरभ राहुल त्यानंतर ज्याच्यावरती खूप साऱ्या आशा अपेक्षा, तो दिवा, तो सूरज मावळताना आपल्याला पाहायला विजयच्या माध्यमातून नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र महेश आणि महेश सिनियर आणि महेश ज्युनियर ही जोडी मैदानामध्ये. योगेशजी भोईर यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 विकेट घेतले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र इथून टीम कुडू संघाला एक पार्टनरशिप मैदानामध्ये दाखवावी लागेल. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरचा अप्रतिम चेंडू होता. टॉस बॉक्स मध्ये दीपेश पाटील मी विचारलं होतं की समोर मोठमोठे फलंदाज आहेत, त्यांच्या विपक्षामध्ये स्ट्रॅटेजी काय, तर त्याने एक स्माइल दिली चेहऱ्यावरती आणि म्हटलं होतं की आमच्याकडे देखील गोलंदाज चांगले आहेत. आणि तो उत्तर खऱ्या अर्थाने जो पॉझिटिव्ह माइंडने टॉस बॉक्स मध्ये दिला होता त्या उत्तर खऱ्या अर्थाने रंग लागलाय. कारण की मी अनेकदा म्हणतोय ना की इतिहास तुमच्या नावावरती किती मोठा आहे ते लक्ष दिलं जात नाही, तुम्ही मैदानामध्ये काय करू शकाल याच्याकडे जास्त लक्ष दिलं जात आहे. आणि यावेळेस चेंडूवरती प्रहार केलाय, ही ताकद आहे महेशची. सरळ चेंडू निघून गेला सीमा रेषे बाहेर, पंचांचा इशारा येतोय, षटकार नाही तो लटकार मर्दावानी हा धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 28-28, लॉस ऑफ 3 विकेट्स. दरम्यान आदरणीय निलेशजी शेलार साहेब यांच्याकडनं महेश बांबूसाठी निखिलेशजी शेलार यांच्याकडनं महेश बांबू यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलाय. धन्यवाद. दरम्यान आदरणीय अविनाशजी भोईर साहेब यांचा देखील इथे आगमन झालंय. यांच्या माध्यमातून 2 नंबरची ट्रॉफी आपल्याला लाभली गेली, त्यांचं इथे शुभागमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला, षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती असताना या संघाचा हुकुमचा इक्का अरविंद गोलंदाजीवरती सज्ज होतोय. जर 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हा चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फेकी नक्कीच चांगली होती, डेंजर एंडला फेकी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्या जोरावरती एकच धाव. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 29. धन्यवाद. दरम्यान जर महेश बांबू याने जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर सतीश जाधव आंबेपाडा यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. महेश बांबू याने 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले गेले तर सतीश जाधव आंबेपाडा यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक. जर 3 विकेट घेतले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू मात्र नो चेंडू, पंचांचा इशारा आला, अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 30. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती असताना 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. आता मात्र पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. आणि ह्या वेळेस महेशच्या विरोधामध्ये निर्धाव चेंडूची सांगता, कहीं पे निगाह कहीं पे निशारा, हे पाहायला मिळालं. चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बघा, म्हटलं होतं ना की ही मॅच ठोसा ठोसा होणार आहे, जशाच तशी मॅच होणार आहे. कारण की दोन्ही पण आजच्या दिवसातील टॉप संघ एकमेकासमोर उतरल्यानंतर काय होतं, ती बॅटल आणि ती चुरस ही बघण्यासारखी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोवर फुल टॉस चेंडू, फायदा उचलता आला नाही. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. अगदी जाऊन पोहोचली गेली 31 या आकड्यावरती. चेंडूंचा जर विचार केला तर माझे साथी गुणलेखक मला दर्शवताना 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. म्हणजे या इनिंगचे शेवटचे 2 अंतिम चेंडू बाकी. जर चेंडू निर्धाव हाताळला गेला 200 रुपयाचं पारितोषिक अमोल साळुंके यांच्याकडनं. नाव संदेश चव्हाण यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक जर निर्धाव चेंडू हाताळला गेला तर. हा चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक, अगदी स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू निघून जाईल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी. आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती आता मात्र जाऊन पोहोचली 32.
32. शेवटचा अंतिम चेंडू एक बाकी असेल या इनिंगचा. यस, निर्धाव चेंडू हाताळला गेला तर मगाचं पारितोषिक रेडी असेल. यावेळेस फटका चांगला आहे पण क्षेत्र चुकीचं. एक सिंगल धाव आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 33 या आकड्यावरती. विजयासाठी 18 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू 34 धावा, 34 धावा 18 चेंडू. भिडू, अरे वजन कोणाचं किती पण असू दे, पुढे जय भीमाला आला ना तुमचे हातभर फाटणार. यस, लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकताय ट्रिपल एस एंटरटेनमेंटच्या माध्यमाने. यस, यस, झेंडा नक्कीच हवेच्या मार्फत इथे मात्र फडफडतोय. नक्कीच एक मानाने झेंडा मात्र इथे पाहायला मिळतोय आपल्याला. यस, ही मात्र पूर्ण कारकिर्दी असेल रुपेशजी ठाकरे, ट्रिपल एस एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर आणि हॅलो 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 आणि युवराज पाटील यांच्या मार्फत सुद्धा आपण पाहू शकताय ट्रिपल एस एंटरटेनमेंट. यस, पहिल्या चेंडूसाठी रवाना होईल गोलंदाज राईट आर्म द विकेट. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रहार मात्र अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता. यस, अपील केली गेली आहे, अपील मात्र इथून फेटाळून लावण्यात आली. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू विजय, सुरेख गोलंदाजी, अमरला इथे मात्र बीट केलं गेलंय. पुढे एकदा गोलंदाज तयार असेल. यस, व्हॉलेंटियर्स लोकांनी बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच पकडली तर मनोज जाधव यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक.
या दरम्यान विजय चंदने याने जर 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले तर सतीश जाधव आंबेपाडा यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जाधव आंबेपाडा 3,000 रुपयाचं पारितोषिक विजयसाठी. 3 षटकार जोडले गेले तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि दरम्यान व्हीएन ग्रुपचे खंदे समर्थक आदरणीय रवींद्रजी आर चव्हाण यांच्याकडनं देखील आज टीम क्वालिफाय झाली तर संध्याकाळी भोजन व्यवस्था असेल ढाब्यावरती. जय मल्हार ढाबा. बोलतो शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. याच दरम्यान वळतोय सामन्याकडे. चेंडूंचा खेळ झाला. इथून मात्र 3 धाव फलक लावून पोहोचलं 1 या अंकावर. धावांचा पाठलाग करताना 34 या अंकावर. गोलंदाज Thank you, तयार thank you. असेल विजय. येस बोलतो शाही सन्मान स्वागत सत्कारकडे. आदरणीय जगदीशजी चव्हाण साहेब, जगदीशजी केदार साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल. आणि मी प्रेम गायकवाड यांना विनंती करतोय जगदीशजी केदार साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करायचा आहे. अरे स्वागत सत्कार करायचा आहे. तर विहान स्पोर्ट्स संघ मॅच जिंकली तर संदेशजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. तर बोलतोय पुन्हा एकदा आदरणीय नंदुराजी जाधव यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. आणि मी प्रेमजी गायकवाड यांना विनंती करेल आरजे यस फलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक. हैदम तीन षटकार मारले पोलार्डने तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तदनंतर आदरणीय योगेशजी गायकवाड साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. त्यांना विनंती करतो योगेशजी गायकवाड चला लगेच. योगेशजी सुरेश गायकवाड, योगेश सुरेश गायकवाड यांना मी विनंती करतोय. संदेशजी चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 षटकार जर पोलार्डने मारले तर. दरम्यान आदरणीय प्रदीपजी थोरात याचकडनं महेशसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे.
दरम्यान आदरणीय अनिलजी गायकवाड साहेब यांना देखील मी विनंती करतो, यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. अनिलजी गायकवाड साहेब प्लीज मंचावरती यायचंय. महापोली अनिलजी गायकवाड साहेब. त्यानंतर आदरणीय मुकेशजी जाधव साहेब यांना देखील मी विनंती करतोय व्यासपीठावरती यायचंय, त्यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. मुकेशजी जाधव, आदरणीय मुकेशजी जाधव, मुकेश बुधाजी जाधव. त्यानंतर आदरणीय अनिलजी गायकवाड साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. त्यानंतर आदरणीय पुनीलजी चन्ने साहेब यांना देखील विनंती करतोय व्यासपीठावरती यायचे, त्यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. आदरणीय पुनीलजी चन्ने साहेब. नंतर आदरणीय निलेशजी चन्ने साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल, त्यांना देखील विनंती करतोय व्यासपीठावरती यायचंय. निलेशजी चन्ने. प्रदीप थोरात यांच्याकडनं महेशसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बोलतोय मैदानात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. पुढचा चेंडू यावेळेस फटका देखणा आहे, स्ट्रॉंग आहे, सरळ निघून जाईल. महेशच्या विरोधामध्ये केला जातोय हल्ला, 6 धावांसाठी येतो षटकार. या फिल्डरने तुझी धरली. पाहुणी कमी मात्र खिशे खाली करताना पाहायला मिळतील. माफ करा प्रदीप जी थोरात साहेब. यस, कोई डाल में खुश है, कोई माल में खुश है. खुश है तो हमारे प्रदीप जी थोरात जो हर हाल में खुश है. यस, वळते पुन्हा एकदा मैदानामध्ये मनीषजी गायकवाड साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. त्यांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. दरम्यान आदरणीय नितीनजी कोंडू गायकवाड यांना देखील मी विनंती करतोय शाही सन्मान व्यासपीठावरती यायचे, त्यांचा देखील शाही सन्मान केला जाईल. दरम्यान आदरणीय मुकुंदजी जगताप यांना देखील मी विनंती करतोय आपला देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे तिथं, म्हणजेच 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 संपलेत, म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. दरम्यान शैलेशजी गायकवाड पीटर यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. त्यांना देखील मी विनंती करतोय शाया व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. 6 चेंडू 19 धावांची गरज असेल. अमोल साळुंके यांच्याकडनं जर ही मॅच जिंकवली गेली संदेशने तर 500 रुपयाचं पारितोषिक. संदेश चव्हाण यांच्याकडनं संदेश वाणीने मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सहा चेंडू 19 धावांची गरज. पहिला चेंडू फटका फसलाय पण निघून जाईल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी. म्हणजे 5 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी धावांची गरज असेल ती 18. तीन षटकार 500 रुपये. संदेश चव्हाण.
आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. संदेश गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. हा चेंडू फटक्यात आहे ताकद, सरळ निघून जाईल सीमारेषे बाहेर. मॅच अभी भी बाकी है. गेम इज ऑन. 4 चेंडू आणि आता मात्र समीकरण जाऊन पोहोचले 12चं. क्या कुछ हो रहा है इस मैच में. हा खेळ क्रिकेटचा आहे मित्रांनो. अगदी म्हटलं जातं ना की क्रिकेटच्या खेळामध्ये सरडा जेवढा रंग बदलत नाही तेवढा क्रिकेट रंग बदलतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र रंग बदलताना पाहायला मिळतील. दरम्यान आदरणीय मनोजी जाधव आणि आदरणीय मोहितजी जाधव यांना विनंती करेन व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. त्यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. पुढचा चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये राहुल आयरे तिथे मात्र सरसावतील. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, फलंदाज होतोय बाद आणि एक धाव शॉट म्हणजे धाव कुठल्याही प्रकारची नसेल. कशाला धावता. ही धाव नाहीये मित्रा, एक पण धाव नाही. एक शॉट आणि दुसऱ्याला रनआउट. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. आदरणीय प्रदीपजी गायकवाड साहेब यांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. त्यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. त्यानंतर राजा मंगला चन्ने यांना देखील मी विनंती करतोय, त्यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. आणि संदेश यांच्याकडून पारितोषिक. दोन चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 11 धाव्यांची गरज असेल. 2 चेंडू 11 धावा. दरम्यान आदरणीय सागरजी कांबळे यांना देखील मी विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. त्यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. 2 चेंडू 11 धाव्यांची गरज असेल. इथे जर दीपेश एक मोठा फटका आला तर तंबूमध्ये घबराट होईल. असं मोठा फटका येईल का बघावं लागेल. आणि यावेळेस बॅटची एज अँड विकेट चेकन. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 11 धावा समीकरण. दीपेश 1 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण तिसऱ्यांदा आलंय बॅक टू बॅक. या आधीच्या मॅच मध्ये आणि त्या आधीच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं होतं. दरम्यान आदरणीय मनोजी जाधव यांना देखील मी विनंती करतोय, यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. तांब्या